जय शिवराय मित्रांनो, शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज या सोलार विषयी माहिती पाहणार आहोत. तर हा 5 HP चा सोलार पंप आहे, शक्ती पंप. अतिशय छान पाणी मारतो आणि खूप दूर पाणी मारतो. तर हा पंप आपण प्रत्येकानं शक्ती पंप घ्यावा. जर शक्ती पंप मिळाला नाही तर जीकेचा पण पंप चांगला पाणी मारतो. तर हा मेडा म्हणजे केंद्र शासनाच्या अंतर्गत आपल्याला हा पंप भेटलेला आहे. तर हा पंप सर्वांनी घ्यावा. शेतकऱ्यांनी घेतला तर हा खूप फायदा आहे. जर आपल्याला वीज ज्यावेळेस नाही त्यावेळेस आपण हा पंपचा वापर करू शकतो. तर हा मेडा अंतर्गत भेटला आहे. जर आता सध्या या पंपाची किंमत 31,000 रुपये आहे आणि GSTच्या आधी 33,000 रुपयाला हा पंप होता. आता ह्याचे फक्त 31,000 रुपये मला भरायचे आहेत. तर हा पंप तुम्ही बघू शकता, 5 HP आपण सेटलमेंट केलेला आहे. याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे हा शक्ती कंपनीनं बसवून दिला आहे आपला आणि ह्याची मजबूती पण खूप छान आहे. तर सर्वांनी GK किंवा शक्ती पंप याची निवड करावी. आणि ज्यांना 3 HP चा पंप घ्यायचा आहे त्यांच्यासाठी 1 एकरपासून 2 एकरपर्यंत क्षेत्र असणे आवश्यक आहे. आणि ज्यांना 5चा पंप घ्यायचा आहे त्यांना ॲक्युरेट 2.5 एकरला 5चा पंप मिळतो. आणि ज्यांना 7.5चा पंप घ्यायचा आहे, शेतामध्ये बसवायचा आहे, इन्स्टॉल करायचा आहे, त्यांनी ॲक्युरेट 5 एकर शेतीवर हा पंप घ्यावा आणि त्याचे रजिस्ट्रेशन करावे. तर रजिस्ट्रेशन करत असताना काही शेतकरी काय करतात की बोरची किंवा विहिरीची नोंद नसते तरी पण या पंपाची रजिस्ट्रेशन करतात आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तो पंप मिळत नाही. आणि 7/12 नंतर अपलोड करा म्हणून तुम्हाला ऑप्शन येतो. आणि 7/12 अपलोड करण्यासाठी नंतर आपल्याकडं त्यावेळेस विहीर किंवा बोर लावलेला नसतो. त्यामुळं पंपाचं रजिस्ट्रेशन करायच्या आधी आपण विहीर किंवा बोरची नोंद करून घ्यावी. जर आपला पंप वापस आला आणि आपले पैसे जर रिटर्न आले तर आपण 1 वर्ष वेटिंग करावं लागतं. त्यानंतर आपल्याला तो पंप पुढील वर्षात मिळतो. आणि 1 वर्ष आपलं हे पंप मिळण्यासाठी वाया जातं. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करायच्या आधी आपला विहिरीचा स्रोत हा 7/12वर केलेला आहे का नाही हे पाहायचे आहे. धन्यवाद. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.